नमस्कार मंडळी, स्वाद वाटे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे पाइनएप्पल शिरा. तर त्यासाठी आपण घेतलेला एक पाइनएप्पल, एक वाटी रवा आहे, थोडेसे काजू, थोडे किशमिश आहेत आणि कट केलेले बदाम आहेत. फर्स्ट आपण या पाइनएप्पलला कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला पाइनएप्पल मस्त असा कट झालेला आहे. जे छान आपल्याला पीसेस करून घ्यायचे छोटे छोटे. छोटे छोटे पाइनएप्पलचे पीस कट केलेले आहेत, हे आपण शिऱ्यामध्ये टाकणार आहे. आणि जो रिमेनिंग आहे आपला पाइनएप्पल, तर त्याचे मोठे मोठे पीस कट करायचे. हा रफली चॉप केला तरी चालेल. आणि याला आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे, किंवा तुम्ही किसणीने किसलं ह्याला तरी चालेल. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर आपला पाइनएप्पल एकदम मस्त असा बारीक झालेला आहे. चला, आता इथे मी पॅन तापत ठेवलाय. ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे तूप. हे ड्रायफ्रुट्स आपण पहिले भाजून घेणार आहे तुपामध्ये. तुम्ही बघू शकता याला छान असा लाल कलर आलाय. आता मी याला काढून घेते. आणि आता याच पॅन मध्ये आपण हा रवा जो आहे तो भाजून घेणार आहे छान. मी थोडंसं तूप पण ऍड करते ह्याच्यामध्ये. तर रवा आपल्याला छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला भाजला तरच खमंग लागतो. तर माझा आता जो हा रवा आहे तो छान असा भाजलेला आहे एकदम. मी हा रवा पहिले काढून घेते. आणि चला, आता याच पॅन मध्ये परत मी तूप घालणार आहे. तीन चमचे मी तूप घातले जवळपास. आणि आता आपले जे कट केलेले पाइनएप्पलचे पीस होते ते पीस ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे. हा पाइनएप्पल थोडंसं सॉटे करून घ्यायचा. आणि ह्याच्यामध्येच आपण ऍड करणार आहे मगाशी जी आपण प्युरी केली होती ती. प्युरी करण्याचं कारण म्हणजे याच्यामुळे कलर पण छान येतो शिऱ्याला. आणि मेन म्हणजे टेस्ट एकदम छान लागते. किंवा जो पाइनएप्पलचा फ्रॅग्रन्स असेल किंवा जी चव असेल ती इन्हान्स व्हायला मदत होते याच्यामुळे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहे आपला भाजून घेतलेला रवा. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता तर आपण जी पेस्ट केली होती त्याच्यामुळे एकदम नॅचरली ह्याला येलो कलर आलेला आहे. टेस्टनुसार थोडंसं मीठ ऍड करणार आहे मी याच्यामध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे 1 बाउल. छान मिक्स करून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये घालणार आहे अगदी थोडासा खायचा कलर, येलो कलर. आणि परत थोडंसं पाणी ऍड करणार आहे मी. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मस्त असा कलर आलाय. आणि आपण 5 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवणार आहे. चला, आणि आता आपले 5 मिनिट झाले आहे आणि रवा मस्त शिजलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपण ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये साखर. तर मी 1च वाटी छोटी साखर घातलेली आहे. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त. काहींना गोड आवडतं, काहींना कमी गोड आवडतं. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि परत त्याला 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. आणि चला, आता आपला शिरा एकदम मऊ असा रेडी झालेला आहे. आणि ॲट द एंड आपण जे किशमिश होते ते मिक्स करणार आहे. चला, आणि आता मी शिरा काढून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी वेलची बिलकुल ॲड नाही केलेली, कारण आपण पाइनएप्पल फ्लेवरचा शिरा बनवलाय.
वेलची ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, बट मला तरी पूर्ण पायनॅपलचा फ्लेवर ट्राय करायचा आहे, सो त्यामुळे मी काही वेलची घातलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पायनॅपलचा शिरा रेडी झालेला आहे. वाव, केशर ॲड करणार आहे. तुम्ही शिरा कसा खाता तर गरम शिऱ्यावरती एकदम मस्त अशी तुपाची धार सोडायची आणि मग टेस्ट बघा त्या शिऱ्याची. तर पायनॅपलचा मान असल्यामुळे शिऱ्याच्या सरपेचा मध्ये पायनॅपलचा तुरा लावलेला आहे आणि हे छोटेसे कट केलेले पिस्ते. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा हा शिरा. तर एकदम क्विक आणि इझी अशी रेसिपी आहे. जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.